महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या महासंग्राम पाहायला मिळणार आहे। कारण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या दिवाळीनंतर जवळपास निश्चित सांगितलं जाते की लागणार आहेत। आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर 6 प्लेयर्स 6 प्लेयर आहेत महाराष्ट्राच्या एकूण टफ फाईटमध्ये जर आपण वरवर बघितलं तर। कारण काँग्रेस, शरद पवार गट, अजित पवार गट, शिंदे गट, ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष असे एकूणच 6 प्लेयर। लोकसभेचं मैदान महाविकास आघाडीने मारलं, महायुतीची धोबी पछाड झाली असं म्हणता येईल। भाजपचा सुपडा साफ सुद्धा झाला। मात्र विधानसभा वेगळी आहे। महाराष्ट्रात विधानसभेत सर्वात मोठा पक्ष भाजप आहे, त्यापाठोपाठ सत्तेत सुद्धा भाजप त्यांच्या सहयोगी पार्ट्या आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून शिंदे तिथं विराजमान आहेत। मात्र सर्वे काय सांगतोय, महाविकास आघाडीच्या हवाल्यातून एक सर्वे केला गेला होता, काँग्रेसच्या हवाल्यातून एक सर्वे केला गेला होता। त्यात काँग्रेस पार्टीच्या सर्वेनुसार एक वेगळं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतं। कसं तर काँग्रेस पार्टीला महाविकास आघाडीचा विचार केला तर सर्वाधिक जागा मिळत आहेत। त्या तब्बल 85 जागांपर्यंत मजल मारते काँग्रेस, 80 ते 85। नंतर जर जागा मिळत असतील तर शरद पवार गटाला, कारण ते 55 ते 60 जागा जिंकताना इथून दिसून येत आहेत। त्यानंतरच्या जागा जिंकण्यात ठाकरे गट यशस्वी होतोय, पण त्यांना जागा ज्या आहेत त्या 35 मिळत आहेत। त्यानंतर आपण विचार केला तर एकूणच सत्तेत विराजमान होणारे महाविकास आघाडी, मात्र त्यात सर्वात मोठा पक्ष पुन्हा एकदा काँग्रेस असू शकतो असं सर्वे दावा करतोय। त्यानंतरचा महायुतीचा विचार केला, जो अंतर्गत सर्वे महाविकास आघाडीचा त्या दृष्टिकोनातून आपण बघतोय तर भाजपला 55 जागा मिळतील असं सांगण्यात आलेलं आहे। त्यापाठोपाठ शिंदे गट जो फूट करून आला होता तो 33 जागांवर विजय होताना दिसतोय। तर त्यानंतर अजित पवार गट जो आहे तो सर्वात कमजोर बनून इथे येतोय, तो तब्बल 18 ते 20 जागा जिंकताना दिसतोय। एकूणच महाविकास आघाडी सत्तेत सहभागी होते, विराजमान होते आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार मिळू शकतं असा सर्वे दावा करतोय। आणि इथं पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणेच धुवा उडताना दिसतोय महायुतीचा। तुम्हाला काय वाटतंय, हाच निकाल लागेल का निकाल वेगळा असू शकतो? सांगायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी।